सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य सावडाव धबधबा पावसामुळे प्रवाहित झाला असून वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मुंबई गोवा महामार्गावर अल्प अंतरावर असलेला हा धबधबा सुरक्षित धबधब्यांच्या यादीत समाविष्ट असल्यानं दरवर्षी लाखो पर्यटक इथं भेट देतात। यंदा थोड्या उशिरानं धबधबा प्रवाहित झाला असला तरी त्याचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करतं। वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। त्यांच्यासाठी एक नवीन दालन जे आहे ते वर्षा पर्यटनाचं सुरू झालेलं आपण पाहू शकता। आपण आता आहोत कणकवली तालुक्यातील सावडाव या प्रसिद्ध असलेल्या धबधब्यावर। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता की पाऊस या गेल्या काही दिवसामध्ये पाऊस थोडा कमी लागतोय, मात्र मध्ये मध्ये जोराचा पाऊस लागतोय आणि गेल्या 2 दिवसात जो मोठा मुसळधार पाऊस लागला त्या मुसळधार पावसाने हा धबधबा जो आहे तो प्रवाहित झालेला आहे। तर म्हणजे तुम्ही कुठून आलात आणि या धबधब्यापर्यंत कसे आलात? आम्ही बेळगावपासून आलोय। तसंच आमचा मित्र होता, मागच्या वेळी पण आलतो आम्ही, तर एवढं पाणी नव्हतं। त्यावेळी तसंच आम्ही बघून जायचं म्हणून आलतो आणि पाणी खूप छान आहे, फुल एन्जॉय पण येते, सेफ पण आहे, मस्त मजा करू शकतो। सगळं मित्र सगळं बघा शकतो, कसं मजा करतात। किती जणांचा ग्रुप आहे तुमचा? आमचा 8 जण आलं बघा, 8 जण आहे। तर या दृश्यांमध्ये होऊ शकतं की पर्यटक जे आहेत ते कशा पद्धतीने जे आहेत ते हा सगळ्या धबधब्याचा आस्वाद घेतात। सिंधुदुर्ग जिल्ह्यात असे अनेक धबधबे आहेत, फक्त पर्यटकांसाठी एक खास आवर्जून विनंती अशी करायची आहे की खरंच या धबधब्याचा मनमुरादपणे आनंद घ्या, मात्र अति उत्साहीपणा टाळा। महेश चव्हाण, पुढारी न्यूज, सिंधुदुर्ग।